शास्त्र का वळावाच लागेल. गुरुवार केले महिला मंडळ तुम्ही शारीरिक संपले काही फरक नाही. मी सांगितलं कोणी होता कुठाना बावळ्याचा बाजार नाही तर पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. वव्या त्याला बोगसगिरी नाही. वव्या आहे का महाराज मंडळीच्या लगेच ध्यानात येतील. तिसऱ्या अध्यायातले वव्या आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्माते जावा. काय बोंबलं धिंडवतो देवाला. काशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. हे हलकट काशीला गेला मी दाव्याचं खात नाही कानपाट फोडील. काशीचा दावीचा संबंध काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. बावळट नाही तिकडून आला तर घराचं वाटोळं झालं काल गेला काशी. आणि आमच्याकडे काशीला जाण्याची हौस आपल्याला कमी. याडपाट तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच चालली गचपान घेऊन काशीला. बरं आमच्या महाराज लोकांचा काशी लोक नेणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश. हो महाराज तुम्हाला मी बोगस कधीच बोलणार नाही. महाराज कधीच नाही. प्रमाणाच्या बाहेर बोलणारच नाही. आमच्याकडे प्रमाण असं तुम्ही म्हणाला हा कोण टिकोजी लागून गेला काशीला जाणारा बोलला. 12व्या अध्यायात अशी ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय केल काशी शरीर तये ठाई वेच केजे. नसलं प्रमाण वाटत परवडत ना तुम्हाला. हे सकळई तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आणि सकळई संत भेटती एक वेळा पुंडलिका डोळा आणि अजून पुरावा त्याला हरिपदा तीर्थव्रत नेम. आणि अजून एक पुरावा येत वडील जे करती तया नाम धर्म ठेवती. मग आपलं काही बावळटल्यासारखं चालायचं. चला चला घ्या गुरुवार केले करा करा परत करा. या गुरुवारी सुरू 4 गुरुवार पैकी एखाद्या नवऱ्याच्या गुरुवार पाया पडली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला चहा नाही तू उद्यापन घाली ती. काय झाले महाराज. महाराजांची भाषा आहे. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी आणि विषय लोभी मन आणि साधना अवघे म्हणाले. काय नाही मार ही उपाशी पास करणारी माणसं येडी होणार मागून. मी खाती नाही मरताना खात खात मरावा. काही माणसं पहा तुम्ही 3-3 वर्ष खाटावय पडेल. मरती नाही आणि खाती नाही. चहा दूध थोडी दारू. महाराजांचं प्रमाण आहे बरं का. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे मातेची या खोळे.
पुन्हा डोक्यात आणायचं नाही, उपास बिपास करायचं. लहानाले पोरं एब्र्या ए इकडे माझ्याकडे बघा पटकन. बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपला पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरतो? मम्मीला. हा 4 गुरुवारचा प्रसाद. उत्तर त्यांनी आपण दिला तर झोंबला असतं त्यांना. अभंग तुकाराम महाराज तुकारामाच्या खाते त्याला चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. माझ्या तोंडातलं परत एक वाक्य आहे, वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. सप्ताह त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, पटापटा बोलत जायचं. यशला यश, नोला नो. उगाच काय तंगड्यावर करांगुडगे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, डोक्याला ताण करीत बसू. महाराज एक वाक्य सांगा, जगातली सगळी दुःख घालवण्याची ताकदच कीर्तनात आहे. किती मोठं संकट असू द्या तेवढं गार करण्याची ताकद फक्त. तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं, तुमच्या डोक्यातली खटकीच गेली इळ भरायची. काय टेन्शन मी सेंटर आहे. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार बसलेल्या कोणत्याही बी. 6 महिने त्याला अटॅक येत नाही. सर्टिफिकेट घ्यायचं आपलं. तू एकटा हसतो घरी गेलो, मोकळा होतो मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. महाराज विनोद समजू नका, हसणं ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. हा, ती काही मानव निर्मित आहे का? देव निर्मित आहे. हसलंच पाहिजे. हो, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाईट दिवस कॅमेरावाला आपल्याला हसायला सांगतोय, त्या दिवशी माणसानं फाशी घ्यावा. फोटोवाला आपल्याला आपल्या पुढे येतो, स्माईल 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 स्माईल, मग आपण म्हणायचं ईश्वरानं दिलेली देणगी. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान. अरे हसत हसत जगा ना, हसत हसत मारा. महाराज तुम्हाला मला जीवन आहे. तुम्हाला मला जीवन आहे. महिला मंडळ महिला मंडळ भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं. भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं तर कोणी त्याला जवळ घेतं. भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर कोणी त्याला 2 रुपये. या जगामध्ये एक आई झाली महाराज. त्या आईनं 4 मुलं जन्माला घातली, पण जगातला एक माणूस असा नाही झाला महाराज का त्यांनी त्यांचा गाल वाढला नाही का मुक्का घेतला नाही. हो, एका आईनं मुक्का नाही घेतला का एका माणसाने गाल नाही वाढला. अरे गाल वाढायचा मुक्का घ्यायचं जाऊ द्या महाराज, पण तोंडातला शब्द सुद्धा कधी चांगला गेला नाही. तो तर जाऊ द्या, पण पोटाला अन्न दिलं नाही. पण त्याच आईचा एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला, आणि एक आदिमाया शक्ती ठरली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती लातारू विश्वाचा गुरु ठरला. आणि आपल्याला काय रोग झालाय. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणला आबा टाळ तू, मग हे दिंड्या बिंड्या फुटल्या का म्हणून. आता हे दिंड्या काढणारे जे लोक ना, यांच्यावर इतके वाईट दिवस येणार आहे 2-3 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही का. अहो माणसं फुगीर झाली महाराज. नम्रता परमार्थात राहिली नाही लोकांना. पूर्वी आपण भजन शिकलो तर फटके सहन करायचं, अपमानाची बाजू सहन करायचं. आपण भजनात बसायचं, कोणी टाळ ओढून घेतला तरी आपण भजनात बसत होतो. आज भजनाकडे डोळे वाचून पाहायचे सुद्धा दिवस नाही. शिवून ते भजन गेलं उडत. मग दिंड्यांचं हेच झालं, टाळ नीट वाजव, मला म्हणला दुसरी दिंडी. खेळ झाला फार त्या दिंड्यांना. परमार्थ वाढला नाही, परमार्थात अहंकार वाढला, आणि अहंकारामुळे परमार्थाचं वाटलं झालं. हो, दुसरा मुद्दा संपला.
तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले या खंडारी नाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण ग्रामस्थ मंडळ 12वे गाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गावदेवी मंदिर ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ 12वे गाव तालुका कल्याण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे याच्यात नाही ते हा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं कॉलेजच्या पोरी बिरी बापाला धोका देणारे पोरी पळून जाणाऱ्या पोरी बापाला उचलून ना पडणारी पोरं 90 पेणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बावडे पुढारे फाडारे सगळ्यांच्या वतीनं 12वे गाव कल्याण परिसरातील गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि मागणी पर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत चाललं होतं ते एकदम फायनल आहे. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही हे मुद्दे काळाची गरज आहे फक्त नंबर ते देव आहे एवढं फायनल करा. माघार गेला मोटरसायकलवर 3 जण चालले फुल पेले उसाचा ट्रक भरून आला त्यानं हॉर्न वाजवला गरज आहे का नाही हॉर्न वाजवलं याला राग आला ही बिनबापाची अवलाद 90 हल्ली भंगार क्वालिटी याने त्याच्या 2 कानपट्टीत ठेवून दिल्या का वाजवला हॉर्न तो कच्चा नव्हता टामी घेऊन उतारला खुब्यातूनच काढले तिने हे उतरले म्हणले गुडघे गेले गाडशी मग नम्र वागले ना काय मरत का मग उगाच माझा टेलपाना करायचा मोटरसायकलवर चाललं ना कुत्र्याला लात आणते ती त्याचा बाप पिसाळलेला होता काय बावळटपण आहे हो. गायकवाद गुणीजन सप्ताह कमिटीला धन्यवाद आणि कीर्तनाला 2-3 मुद्दे देवाकडे मागायचे ना अभंगाला सुरुवात करायची. हे देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सांगा देवाला देवा तुम्हाला गरीब कर देवा तुम्हाला गरीब करणार अरे मला माहिती आहे देवा तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू तुझा भक्त जितका गरीब तितका तू खरं सांगू का देवा तुला तुझी भक्तीन गरीब होती तर दळू लागायला आला तुझी भक्तीन गरीब होती तर भाजी काढू लागायला आला तुझा भक्तीन गरीब होती तर बाळणपणाला आला आणि तुझी भक्तीन गरीब होती तर मा शिकू लागला ना. हा मग खरं सांग ना देवा मला माहिती आहे ना सातवा मला माहिती आहे ना देवा मी वैकुंठी नसे हे तुझं ब्रीद आहे भानुबिंबाई न दिसे. मग एक कर ना देवा माझ्या फक्त 2 गोष्टी नेऊ नको देवा एक माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको आणि त्याच मागणीला आरुष सोडून आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाद गुणीजन टाळकरी बेडकरी यांनी जरा बारीक लक्ष द्या. पहिलं जग शून्य होतं हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. पहिले कोठेच नव्हते काही इथे यायचे आपल्याला ही गाडी बिडी हे ना काय हे मरू जाऊ दे काय का मागू नये काय उपयोग आहे. देव काय देव रात्रीत नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो हो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो हो दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी मारू शकतो त्याला काय करील ते काय नोही महाराज
शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. मेन मुद्द्यात घिसलोय आपण, थोडं किचकट आहे. पहिलं जग शून्य होतं. पहिले कोटे नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. पायी कानोबा तेरे 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 बोल जा. याचा अर्थ अजून जग तयार झालं नाही. जग तयार करायचं ज्याने ठरवलं त्याचं असं म्हणणं आहे, एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14 होणे, किंवा ज्याने हे विश्व निर्मिले. देवाने जग तयार करायचं ठरवलं. आता काय केलं ऐका. पहिलं जग होतं ब्रह्म, मूळ ब्रह्म एकच आहे. आता हे जाती विती ह्या सगळा बावळाटपणा आहे. तिकडे तर आपलं डोकं लावायची काही याडपटायचे कुठं नाही लागत त्यांचं. हा, आमच्याकडे एकच जात आहे, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिसऱ्या अध्यायात होईल. आता ऐका, झालं माणूस तयार करायचं ठरलं, म्हणजे माणूस नाही ठरला. काय काय ठरलं. पहिलं होतं एम ऐ ऐ, पहिलं शून्य होतं, त्यातून ब्रह्म तयार झालं. आणि ब्रह्मातून 4 खाली झाल्या, जारद, स्वेदच, अंडच, उद्भिज. 4 झाल्या खाली, 84 लक्ष झाल्या योनी. आणि देवाने जगाकडे पाहिलं तर माणूसच नाही तर जग करून काय करता. मग देवाने असं ठरवलं, याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची यानं देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. आपण देव पाहायचा नाही. काय पाहतो 16 तास हळद दिलं उभं होतं मागच्या एकादशीला. बारीत गारठ लाखेरात 6 बिड्याचे बंडल खपली आणि 3 तंबाखूच्या पुढे हाणल्या. आणि तांबडं फुटायच्या टायमाला मंदिराजवळ आलं, घुसला आतमध्ये. समाधीजवळ जाताना वाकावं लागत. वाकलं त्याला वर कॅमेरा दिसला. समाधी सोहळ्याच्या काळात कॅमेरा ठेवत्या, आपण दिसत होतो त्याच्यात. हा मी कसा दिसतो पाहायला गेला त्याच्यात. पुजाऱ्याने लोटला बाहेर. तो बाहेर आला म्हणला समाधीच नाही आतमध्ये. अरे बाबा देव पाहू नका, देव व्हा. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीतीजेत. वा वा. देव माणूस करायचं ठरवलं, याला आयुष्य दिलं कमी, पण बुद्धी इतकी दिली आणि याला आयुष्य कमी दिलं तेच बरं झालं. याला इनमिन दिले 100, 50 गेले झोपेत, शिल्लक राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, म्हातारपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, तरुणपण आणि म्हातारपण गेलं खाता उताना पडण्यात. काय केलं म्या, काय केलं म्या, काय केलं नाही तो. अरे देवा, म्याच पैदा केला आणि माझ्यावर धावला. आता शिकतो धावलाय, आता शिक धावलाय. जर सही केली नाही तर मोक्षील भाऊ. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले ते एक अभंग सांगतो तुम्हाला, नाटाचा अभंग आहे. मी तर अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी तुझमे आठवले नाही कधी वाचे कृपानिधी. माय बापा नाही ऐकले गायले गीत धरिलेला सांडिले तर नावडे पुराण बसले संत केले बहुत परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळलेला पिंडकर चरण नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे. असंग संघ घडले आणि बहुता धर्मपावन कळे इथं नाही बोलू आठवते. आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारून तो कृपेचा सागरून उतरी पार तुका माने. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. आधार, आधार ना, आधार ना, आधार ना. जिनं आणली तिची